कुंभोज येथील कुंभोज विकास सेवा सहकारी सोसायटीची 95वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। सभेला सभासदांचा भरघोस प्रतिसाद लाभला। संस्थेचे एकूण 1376 सभासद असून वार्षिक नफा 27 लाख रुपये इतका आहे। संस्थेची वार्षिक उलाढाल 29 कोटी 39 लाख इतकी असून विविध 10% वाटप करण्यात येणार आहे। सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत माळी हे होते। सचिव प्रकाश देसाई यांनी गत वर्षाच्या अहवालाचे वाचन केलं। सभेमध्ये आर्थिक वर्ष 2024-25चे वार्षिक लेखाजोखा, लाभ तोटा विवरणपत्र व अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आलं। सोसायटीने 55 वर्षाचा वाटचाल पूर्ण करताना केलेल्या सामाजिक व आर्थिक योगदानाचा गौरव करण्यात आला। तसेच नव्या योजनांची घोषणा करत शेतकरी व सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी नवे उपक्रम राबवण्याचा संकल्प सोसायटीने व्यक्त केला। सभेमध्ये खास आकर्षण ठरलं ते उत्कृष्ट कामगिरी तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी व सभासदांचा सत्कार समारंभ। तसेच महिला सभासदांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रही आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी संस्थेने जवळजवळ 35 लाख रुपये खर्च करून स्वमालकीच्या जागेत बांधलेल्या सभागृहाचे उद्घाटन कुंडले महाराजांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संस्थेचे 40 वर्षापासून असणारे चेअरमन श्रीकांत माळी व सचिव प्रकाश देसाई यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार कुंडले महाराज यांच्या वतीने करण्यात आला। यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कुंभोजचे मॅनेजर किरण माळी, पत्रकार विनोद शिंगे, रावसाहेब तोरसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर कांदेकर तसेच सहसंस्थेचे संचालक ऑडिटर उपस्थित होते। अध्यक्षांनी आपल्या भाषणात सर्व सभासदांचे आभार मानून भविष्यातील विकास आराखड्याची माहिती दिली। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।